नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अर्थात आता आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये आषाढ वारी सुद्धा चालू आहे। आणि आता पावसानं जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओढ दिली असेल, कुठं कमी कुठं जास्त असा पाऊस असेल, तरी सुद्धा शेतकरी त्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट केल्यानंतरच कुठंतरी 4 दिवस सुखाचे येतात। त्याच्यामध्ये अनेक जरी दुःख असली तरी सुद्धा तो नेहमी शेती आणि शेती पिकाविषयी नेहमी प्रामाणिक राहणारा शेतकरी राजा असतो। आज आपल्या बरोबर प्रतीक पाटील, पीपी ॲग्रोचे प्रतीक पाटील आहेत आणि ते आज आपणाला फळभाजीचा जो राजा आहे अर्थात टोमॅटो पिकाविषयीची थोडी माहिती देणार आहेत। आणि ही माहिती घेण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत। आज आम्ही बेडग येथील पाटील वस्तीवरती कैलास सिद्धू पाटील यांच्या टोमॅटो पिकामध्ये आहोत आणि यामध्येच आम्ही त्यांच्याकडून एक माहिती घेतोय की बाबा ह्या टोमॅटो पिकाला नेमके काय करावं लागतं, जमिनीची मशागत कशी असावी, त्याला लागवड करताना बेसोड डोस आवश्यक आहेत का, बेसोड डोस कसे टाकावेत, त्याच्यावर येणाऱ्या पावसाचा काय प्रादुर्भाव होतो का, किंवा मुळीचे काही रोग आहेत का, आणि पिकावरती काही करपा बुरशी असे काही रोग आहेत का, आणि विक्रमी उत्पन्न घ्यायचं असेल तर नेमकं काय करावं, या संदर्भात आपण आज प्रतीक पाटील पीपी ॲग्रोचे त्यांची आज मुलाखत घेतोय। नमस्कार। नमस्कार। मला सांगा की साहेब, टोमॅटो पिकाला फळ भाज्या ज्या आहेत त्याचा राजा म्हटलं जातं, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं महाराष्ट्रात उत्पादन असतं? होय, खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं महाराष्ट्रात उत्पादन असतं। तर खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते टोमॅटोची लागवड केली जाते। साधारणतः कोणत्या विभागामध्ये जास्त लागवड केली जाते का सर्रास महाराष्ट्रामध्ये केली जाते? सर्रास महाराष्ट्रामध्ये जास्त लागवड केली जाते। जास्त म्हणजे नाशिक भागामध्ये जास्त लागवड असते टोमॅटोची। चालू व्हायला किती वेळ लागतो आणि नंतर किती दिवस चालते हे पीक? तर हे पीक हे 70 दिवस घेतं चालू व्हायला। त्यानंतर 2 महिन्यापर्यंत आपण हा प्लॉट चालवू शकतो। एखादी जरी व्हरायटी असेल, पावसाळी असेल, उन्हाळी असेल, हिवाळी व्हरायटी जरी असेल तर 2 महिने प्लॉट चालू शकतो, काही प्रॉब्लेम। म्हणजे साधारणतः 70 ते 75 दिवसामध्ये हा प्लॉट चालू होतो म्हणजे लागण केल्यापासून। हा, लागण केल्यापासून आणि तिथून पुढे साधारणतः 2 महिन्यापर्यंत हा प्लॉट चालतो। अगदी। मला सांगा की टोमॅटो पिकाच्या संदर्भात जमिनीची मशागत कशी असावी किंवा जमीन कशा प्रकारची असावी? जमीन याला खडकाळ पद्धतीची असली तर अतिउत्तम। काळी जमीन हे या पिकाला पोषक ठरते। आणि याची मशागत जर म्हटलं तर प्रत्येक व्हरायटीचं बेड पाडण्याचं जे फुटाचं अंतर आहे ते वेगळं राहतं। उन्हाळ्याचं वेगळं राहतं, पावसाळी व्हरायटीचं वेगळं राहतं आणि हिवाळी हंगामाचं सुद्धा वेगळं राहतं। जवळपास 5 बाय 5 फुटाचा बेड असावा आणि त्याची लागण ही 5 बाय 2 किंवा 1.5 वरती असावी। मला सांगा की आता टोमॅटो लागवड जर करायची असेल तर त्याला काय जमीन खोलवर नांगरट वगैरे करावी लागते? होय, खोल नांगरट करूनच त्याची मशागत करावी लागते। आणि शेणखत वगैरे काय? होय, शेणखत टाकले तर अतिउत्तम। साईजसाठी शेणखत खूप चांगलं काम करतं आणि त्याचा प्रॉपर भेसळ डोस खूप महत्वाचा आहे। भेसळ डोस प्रॉपर असणं हे खूप महत्वाचं आहे टोमॅटोमध्ये। आता तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रावरती अल निनोचे जे संकट आहे किंवा पावसाचं कमी जास्त प्रमाण आहे, अत्यल्प प्रमाणात पाऊस पडतोय, एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, एखाद्या ठिकाणी कमी पाऊस आहे, तर याच्यामध्ये टोमॅटो पीक हे प्रत्येक हंगामात तग धरतं का हो? होय, तग धरू शकतं। ते मार्गदर्शन प्रॉपर असणं महत्वाचं आहे। जेव्हा आपण फवारण्या ड्रिपचं ऍप्लिकेशन असतील ते प्रॉपर करणं महत्वाचं आहे। वातावरणानुसार त्याचं शेड्यूल राहतं, त्याप्रमाणे जर केलं तर अतिउत्तम राहतं। मला सांगा की आता पावसानं थोडी ओढ दिलेली आहे, आता या हंगामामध्ये कोणती व्हरायटी टोमॅटोची लावणं अपेक्षित असतं? तर पावसाळ्या हंगामामध्ये अखंड महाराष्ट्रात फेमस असणारी सेमिनिस कंपनीची आर्यमान व्हरायटी लावणं अतिउत्तम राहतं। कारण याची किपिंग क्वालिटी, जे रोगाचं जे रोगप्रतिकार शक्ती याची चांगली असल्यामुळं आणि ह्याला फळांची संख्या भरपूर आहे, पाल्यांची संख्या कमी आणि फळांची संख्या भरपूर आहे आणि याची किपिंग क्वालिटी अतिउत्तम आहे। त्यामुळं मार्केटमध्ये याची खूप डिमांड आहे। गेल्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या व्हरायटीची लागवड केली जाते। त्यामुळं ही व्हरायटी आपण शेतकरी मित्रांनी अतिउत्तम आहे आणि या पावसाळ्या हंगामामध्ये या व्हरायटीची शेतकऱ्यांनी निवड करावी। बरोबर। मला सांगा की हा पावसाळी हंगाम साधारणतः आर्यमानची लागवड कधीपासून कधीपर्यंत आपण करू शकतो? 15 एप्रिल ते 15 ऑगस्ट पर्यंत या वाहनाची आपण लागवड करू शकतो। 15 एप्रिल ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण आर्यमान लावू शकतो की ह्या आर्यमान व्हरायटीला फुटवे वगैरे कसे आहेत?
फुटव्यांची संख्या ही भरपूर आहे या व्हरायटीला. याला फळांची संख्या जास्त असल्यामुळं पानांची संख्या कमी राहते आणि फळांची संख्या भरपूर राहते. आणि याचा कलर किपिंग क्वालिटी एकसारखी असल्यामुळं याला मार्केटमधून व्यापाऱ्यांची भरपूर डिमांड आहे. म्हणजे आज तोडलेला टोमॅटो आपण 4 दिवसानं जरी मार्केटला हे झाला तरी सुद्धा तो तग धरू शकतो. हो, तग धरू शकतो. आणि विक्री कशी असते याची? इतर टोमॅटोच्या व्हरायटीपेक्षा याची विक्री कशी आहे? याची विक्री इतर टोमॅटोच्या व्हरायटीपेक्षा 4 ते 5 रुपयांना हा जास्त माल विकला जातो. कारण याची किपिंग क्वालिटीच अशी आहे की व्यापाऱ्यांची भरपूर पसंती आहे या व्हरायटीला. गेल्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मनामध्ये बसलेली ही व्हरायटी आहे. चांगली म्हणजे मार्केटमध्ये असून दे किंवा झाडावरती असून दे, फळ सडण्याचं प्रमाण कमी आहे. किती जरी पाऊस झाला तर याचं फळ, महत्वाचा विषय काय राहतो की भरपूर पाऊस होऊन सुद्धा याचं फळ कुठेही क्रॅकिंग होत नाहीये. एकदम किपिंग क्वालिटी द बेस्ट राहते शेतकऱ्याला. आणि कलर एकसारखा असल्यामुळं मार्केटमधून डिमांड चांगली आहे याची. म्हणजे कलर चांगला आहे, म्हणजे एकसारखा कलर येतो. एकसारखा कलर, म्हणजे एका बाजूला कलर कमी, एका बाजूला जास्त असं काही होत नाही. मला सांगा की आता आपण आर्यमान ही व्हरायटी या हंगामामध्ये चालते, तर मग पुढचा येणारा हिवाळी हंगाम केव्हापासून चालू होतो? हिवाळा हंगाम हा 1 सप्टेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत हिवाळी हंगाम आहे. त्यामध्ये आपण विरांग ही व्हरायटी लावू शकतोय. म्हणजे थंडीच्या वातावरणाला विरांग चांगली आहे. समजा त्यावेळेला जर व्हरायटी निवडायला चूक केली तर नुकसान होऊ शकतं. 100% नुकसान होऊ शकतं. कारण ही जी व्हरायटी आहे हिची किपिंग क्वालिटी बेस्ट आहे आणि एकदम कडक माल याचा राहतो. आणि 20 दिवसापर्यंत हा माल आपण तोडल्यापासून राहतोय. मला सांगा की आपण पावसाळी आणि हिवाळी व्हरायटी घेतली, मात्र उन्हाळी कोणती व्हरायटी आहे आणि तिची लागवड कोणत्या वेळेपासून करणं अपेक्षित असतं? उन्हाळ्यामध्ये जी व्हरायटी आहे ती अथर्व म्हणून आहे आणि याची लागवड आपण 30 डिसेंबर ते 15 मार्च मध्ये याची लागवड करू शकतोय. याची खासियत म्हणजे फळाची साईज एकसारखी राहते आणि टोकापर्यंत एकसारखी फळं राहतात. आणि टेम्परेचर जरी 38 ते 40-42 जरी टेम्परेचर असलं तरी ही व्हरायटी तग धरते आणि ह्याची सेटिंग सोडत नाहीये. ही व्हरायटी टेम्परेचर मध्ये एकदम टॉपची व्हरायटी आहे. जरी अर्ली पाऊस झाला तर क्रॅकिंगला पण जास्त बळी पडत नाही. आणि याची साईज एकसारखी असल्यामुळे ह्याचा फळाचा आकार मोठा असल्यामुळं त्यातूनही उत्पादन भरपूर घेता येतं आपल्याला. पावसाळा असेल, हिवाळा किंवा उन्हाळा असेल, याच्यामध्ये खतं आणि औषधं याचं नियोजन बदलतं का हो? नियोजन बदलतं, शेड्यूल बदलतं. पावसाळ्याचं शेड्यूल वेगळं असतं, पावसाळ्याचं शेड्यूल वेगळं, औषध मारणं असेल किंवा खतं देणं असेल, उन्हाळ्याचं हिवाळ्याचं वेगवेगळं, प्रत्येक सीझनचं शेड्यूल वेगळं राहतं. साधारणतः 1 एकराला किती खर्च येतो? 40 ते 50 हजारापर्यंत आपण 1 एकराला औषधांचा आणि फवारणीचा आणि ड्रिप फर्टिगेशनचा खर्च येतो. 40 ते 50 हजारामध्ये आपण खतं आणि औषधं एका एकराला आपण हे करू शकतो. याला बांधणी खर्च आहे. याचा बांधणी खर्च मध्ये याला 2 ते 3 बांधणी करावी लागतात. म्हणजे प्रॉपर चांगली बांधणी करावी लागत असेल. टोमॅटो चांगली बांधणी करावी लागते कारण फळांची संख्या भरपूर असते, त्यामुळे बांधणी प्रॉपरच करावी लागते. बांधणी आणि याचा जर एक टोटल जर 1 एकराचा खर्च जर टोमॅटो चालू व्हायला किती खर्च येतो साधारण? 1 एकर बांधणी असेल किंवा फर्टिगेशन किंवा औषध असतील, खतं असतील, 90 ते 1 लाख रुपयेपर्यंत येतो. 90,000 ते 1 लाख रुपये. म्हणजे 90,000 ते 1 लाख रुपयापर्यंत एका एकराचा खर्च येतो. साधारणतः एक मिनिमम मार्केट जर पकडलं 20 रुपये तर साधारणतः उत्पादन किती निघू शकतं 1 एकरात? 1 एकरात साधारणतः 40 टन उत्पादन आपण घेऊ शकतोय. मिनिमम 20 रुपये जरी मार्केट पकडलं तरी 8 लाख रुपये होतात. जरी 30 टन अवरेज किंवा काय झालं, अवरेज घटलं, हवामान बदललं, 30 टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतोय. 30 दुनी 6 लाख रुपये आपण 1 एकरामधून कमवू शकतो. म्हणजे टोमॅटो एक असं पीक आहे ज्या पिकामध्ये इन्व्हेस्टमेंट जर एक 90,000 ते 1 लाख रुपयेपर्यंत जर औषधं, खतं, बांधणी याचं जर नियोजन केलं तर याच्यातून आपण जरी मिनिमम 20 रुपये दर लागला तरी 6 लाख ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पादन घेऊ शकतो. मात्र त्याच्यासाठी शेड्यूल्ड फार महत्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन टोमॅटो पिकाच्या संदर्भातलं आवश्यक आहे. आजकाल शेतकरी मार्गदर्शन घेतात, मात्र बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना वाटतं की टोमॅटो पीक आहे आणि त्याला कशाला मार्गदर्शन लागतंय असं एक म्हटलं जातं. किंवा उन्हाळ्यामध्ये मी हे शेड्यूल्ड वापरलं होतं, पावसाळ्यात तेच चालतं, असं काय आहे का याच्यात? नाही, तर मार्गदर्शन जे घेतात शेतकरी ते प्रत्येक वातावरणानुसार आमचं शेड्यूल तयार होतं
आणि प्रत्येक हंगामाचं वातावरणानुसार आपण शेड्यूल शेतकऱ्यांना दिलं जातं. तर उन्हाळ्याचं शेड्यूल पुढच्या उन्हाळ्यात ते वापरूया म्हटलं तर ते शक्यच नाहीये, कारण क्लायमेट हे चेंज होत चाललेलं आहे. गेल्या 2 वर्षात जे क्लायमेट होतं टोमॅटोसाठी ते आता राहिलेलं नाहीये, कारण क्लायमेट चेंज झाल्यामुळे सेटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो. अर्ली ब्लॅट असेल, लेट ब्लॅट असेल, लवकर येणारा करपा, उशीर येणारा करपा, यावरती काम करावं लागतं, सेटिंगवरती काम करावं लागतं, कारण वातावरण बदलल्यामुळे खूप काही चॅलेंजेस येत राहिलेले. मला सांगा की मागच्या वर्षी मी जर एखादा ट्रीटमेंट वापरला असेल तर ते ट्रीटमेंट मी या वर्षी वापरू शकतो का बदल होतो त्याच्यात? बदल होतो, कारण वातावरण बदललं की शेड्यूल बदलतं. अगदी खरं. कारण आपण जे शेड्यूल देतो, जरी वातावरण बदललं तर आपण चेंज करून देतो ते शेड्यूल, कारण शेतकरी कॉल करतात, त्यामध्ये चेंजेस केले जातात. आहे असं शेड्यूल मध्ये गेलं तर 100% प्लॉटला फटका बसणार, आणि वातावरण बदललं की शेड्यूल बदललं. प्रत्येक व्हरायटीचं शेड्यूल वेगळा आहे. होय, प्रत्येक व्हरायटी शेड्यूल वेगळा. मग अशा उन्हाळी व्हरायटी आहेत आणि पावसाळी व्हरायटी आहेत. आता तर पावसाळी हंगाम चालू आहे एकंदरीत. मग याला आपण आता भेसळ डोस जरी बेडमध्ये भरला तर याला मुळीचे काही रोग असतात का? होय, मुळीचे रोग असतात. भेसळमधून बुरशीनाशक आपण वापरू शकतोय. बुरशी असते जास्त, आणि निमॅटोड हा प्रकार आहे जास्त सगळीकडे. आता धुमाकूळ घालतोय, त्याच्यावरती ड्रिंचिंग करू शकतोय आपण. आणि ज्यावेळी सेटिंग मध्ये प्लॉट जातोय त्यावेळी निमॅटोड वरती आपण एखादं फर्टिगेशन दिलं चांगलं तर तो कव्हर होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अगदी, म्हणजे निमॅटोडचं प्रमाण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त दिसायला लागलंय. हो, जास्त दिसायला, कारण वारंवार आपण पीक पद्धती घेतो आणि बदल न करता आपण पिकं लावतो, त्यामुळे निमॅटोडचं प्रमाण जाणवू शकतं. जास्त आहे. त्यामध्ये एका शेतामध्येच कंटिन्यू आपण पिकं घेतली ना तर निमॅटोड 100% येतो. त्यावरती आधी काम करावं लागतं, त्यामुळे मग शेतकऱ्याला पुढे प्लॉट डेव्हलप करायला काही अडचण येत नाही. अगदी. आता फळ सेटिंग झाल्यानंतर 70 दिवसाला ज्यावेळेला हार्वेस्टिंग होतं त्याच्या अगोदर, म्हणजे 70 दिवसाच्या अगोदर याला करपा, बुरी किंवा असे काही रोग आहेत का? होय, करपा, बुरी आहे, परत नागाळे असेल, परत आळे असेल, तर सेटिंग मध्येच याचं आळीचं कव्हर करावं लागतं. अर्ली ब्लॅट असेल, लेट ब्लॅट असेल, उशीर येणारा करपा, लवकर येणारा करपा तर येऊ शकतो. यासाठी आधी आपण फवारण्या घेणं गरजेचं आहे. टोमॅटोवरती बॅक्टेरियाचा अटॅक असतो? हा, भरपूर असतो. याचा मेजर प्रॉब्लेम म्हणजे बॅक्टेरिया. जर आपली पानाचं पत्ती जर ड्रॉपिंग झाली तर तिथं आपली साईज पण गेली, आणि साईज गेली की उत्पादन घटलं. तर एकदा बॅक्टेरियल स्पॉट जर दिसायला लागले तर ते वाढत जातं. ते कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जे देतो ते आधी फवारणीमधून दिलेलं असतं, त्यामुळे शेतकऱ्याला काही अडचणी येत नाही. जरी आता पावसाळा कमी असला आणि आपणाला अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तरी आर्यमानचं आपण किती उत्पन्न घेऊ शकतो एकरी, असं काय आहे का? आपण आर्यमानचं एकरी 40 टनापर्यंत सरासरी उत्पादन घेऊ शकतो. 50 टन पण शेतकरी काही घेतलेले आहेत उत्पादन. 45 टनापर्यंत, 50-55 टनापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आपण जसं मार्गदर्शन करणार आहे तसं त्याचं उत्पादन मिळणार. म्हणजे याला प्रॉपर कन्सल्टिंगची आवश्यकता आहे. हा, कन्सल्टिंगची आवश्यकता आहे. तर कन्सल्टिंग कसं राहतं, प्रॉपर नियोजन दिलं जातं. त्यामध्ये फवारणी असतील, ड्रिपचं फर्टिगेशन असेल, प्रॉपर नियोजन असलं तर परफेक्ट म्हणजे त्याचं उत्पादन हे 100% निघणारच. ही सेमिनेस कंपनीची आर्यमान व्हरायटी आहे, पावसाळी व्हरायटी. हा साधारणतः प्लॉट किती दिवसाचा आहे? 25 दिवसाचा प्लॉट आहे. इथं जर बघितलं तर खोडाची जाडी 25 दिवसामध्ये आपण कशी केल्या बघू शकतोय, आणि प्रत्येक पानामधून याचा आर्यमानचा फुटवा घेतलेला आहे आपण. खोडाची जाडी झाल्याशिवाय हा फुटवे निघू शकत नाहीत. खोडाची जाडी पहिला करून घेतली, आणि त्यानंतर मग हे प्रत्येक पानातून आपल्याला फुटवा पाहायला मिळतोय. म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर जमिनीपासूनचं खोड आहे ते साधारणतः 1 ते 1.25 फूट खोड आहे. मात्र आपण फुटवे मेजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फुटवे. म्हणजे 10 फुटवे एका फुटामध्ये सुरुवातीच्या स्टेजला 10 फुटवे. 25 दिवसाचा प्लॉट आहे. 25 दिवसाचा प्लॉट आहे. म्हणजे प्लॉटच्या आर्यमानची जर पीपी ॲग्रो अर्थात प्रतीक पाटील यांनीच याला ट्रीटमेंट केलेलं आहे, तर आपण बघू शकतो की 25 दिवसामध्ये 10 ते 12 फुटवे या खोडावरती आहेत. म्हणजे जितके जास्त फुटवे आहेत तितकं उत्पादन अधिक येणार आहे. त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाविषयीचं जे मार्गदर्शन आहे ते योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर विक्रमी उत्पादन आपण टोमॅटोचं काढू शकतो. पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी ह्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यासाठी जमिनीची प्रॉपर मशागत होणं, त्याला बेसळ डोस असणं आणि प्रॉपर औषधं, खतं यांचं नियोजन असणं, त्यामुळंच शेतकऱ्याला विक्रमी उत्पादन काढता येतं
असं आता पीपी ॲग्रोचे प्रतीक पाटील यांनी सांगितलेलं आहे.